मित्रांनो, एकोड पाचोड मैदानात आहे आपण. आसरा माता केसरी नावानं मैदान संपन्न होतंय. एक आदत एक दुसरा असं हे मैदान संपन्न होतंय आणि या मैदानात पुन्हा एकदा कुठंतरी एका गाडा मालकाला, बैलगाडा मालकाला वाढदिवसाचं गिफ्ट त्याच्या वासराने दिलं. पण महत्त्वाचं म्हणजे आपण या वासराची मुलाखत मागच्या वेळेस बांगशी माता गडाच्या पायथ्याला जे मैदान झालं होतं, मराठवाडा केसरी मैदान, त्या मैदानामध्ये वासराची नवीन खरेदी झाली होती आणि 24 घंट्यात मालकाने त्या ठिकाणी गट पास केला होता वासरासोबत. तर त्या वासराची मुलाखत केली होती आणि आज तेच वासरू या मैदानामध्ये गट पास पण झालं, सेमी पास पण झालं आणि फायनलला पात्र झालं आणि ते पण हिंद केसरी अर्जुनच्या गाळ्यात पडून. आपल्यासोबत मालक आहे. नमस्कार. नमस्कार. एकदा नाव सांगा तुमचं. माझं नारायण गायकवाड, माऊली शेठ 100 साखर. बरं, काय सांगाल, मागच्या वेळेसच आपण एक कुठंतरी गिफ्ट तुम्हाला वासराने दिलं होतं. 24 घंटे झाले होते खरेदी करून आणि चांगल्या पद्धतीने पळालं, गट पास केलं होतं. पण त्या अनावधानाने त्या दिवशी मैदान झालं नाही. पण आज कुठेतरी फायनलला वासराने ठेवला. फायनल वासरू आज राहिलं, वासराचं पळ जबरदस्त आहे. बरं, वासराने वाढदिवसाचं चिवट आहे सर. वाढदिवसाचं गिफ्ट दिलं तुम्हाला आज. हो, तुमचा वाढदिवस पण आहे आज. हो, आणि त्या वाढदिवसाचं गिफ्ट आहे. हो. पण कसं नियोजन लागलं हिंद केसरी अर्जुनमध्ये? तुषार शेठ शंभू ग्रुप झालता, त्यांची साथ आपल्या पोराने ते नियोजन लावलं. ते बरं, शंभू ग्रुप झालटा, तुषार शेठ आले, शंभू ग्रुप झालटा यांच्या सहकार्याने कुठेतरी नियोजन लागलं. हो. बरं, कशा पद्धतीने गाडी पळाली? गाडी खूप जबरदस्त गाडी पळाली. कितव्या गटात कितव्या तासावर गाडी होती? गटामध्ये आजच्यामध्ये आपल्या 2 नंबर गटामध्ये होती. 3 नंबर गटात किती तास? 3 नंबर तास. 3 नंबर तास. हो. आणि सेमीला? सेमीला याच्यामध्ये 5 मध्ये 3 नंबर तास. 5 नंबर म्हणजे 3 तास. 3 नंबर तास. सेमीला आणि गटाला दोन्हीला. म्हणजे कुठेतरी लकी ठरलं म्हणावं लागेल. लकी ठरलं तास. नक्कीच. गाडी कशी पळाली? वासरू कमी पळालं की वाढून पळालं? कसं वासरू वाढून पळालं सर. वाढून पळालं. हो, वाढून पळालं. कारण वासराचा जीव जर बघितला तर एकदम छोटा आहे. 12 महिन्याचं वासरू आहे. 11 बिनजोड जिंकलेले वासरू आहे. बरं, किती रुपयाची खरेदी झाली होती? 2,11,000. 2,11,000ची. नक्कीच. एक गाडीवर जॉकी कोण होतं? चित्र ड्रायव्हर होते. चित्र ड्रायव्हर. बरं, चांगल्या पद्धतीने गाडी त्या ठिकाणी पळवली. आपल्यासोबत शंभू ग्रुप झालटा या ग्रुपचे सर्व सदस्य. आता बरीचशी मोठी टीम आहे. हो, टीम. पण तुषार आहे आपल्यासोबत. द्या माहिती द्या. संडे हो. नमस्कार. काय सांगाल, कसं नियोजन लागलं होतं? काही नाही, सरकारनं वासरू घेतलं. आम्ही जरा बाहेर जायला होतो, फोन केला म्हणे वासरू असं घेतला आपण पळवायचा. पहिलं मैदान रोस्तुममध्ये पळवला. वासरू चांगला वाटला आम्हाला पळालेला. विठ्ठल भाऊन आपल्याला एका शब्दावर बैल दिला होता. त्याच्यानंतर आता सध्या अर्जुन पळू राहिला आपल्या संभाजीनगरमध्ये. किशोर भाऊ चित्र्याला म्हणला आपल्याला पाहिजे तर अर्जुन पाहिजे, शिस्तीचा बैल आहे. त्याने काही अडचण नाही, आपण एका शब्दात लावू म्हणे बैल. आपल्याला अर्जुनचे मालक बैल 100% देते म्हणे, काहीच अडचण नाही. आणि आपण तो बैल बिनजोडमध्ये पळवणारच होतो. आपण त्याचा पायरा केलेला आहे बिनजोडमध्ये. त्याच्यामुळे आपल्याला त्या नाही वासराला एक पण व्हिडिओ मागितला नाही. आपण एक फोटो नाही, व्हिडिओ नाही, काहीच नाही. सरकारचं कुठंतरी नशीब उजडलं का असं म्हणता येईल? 100% सरकार एवढा दिलदार मनाचा राजा माणूस आहे. तुम्ही आजूबाजूला मुलं बघत असन, आपल्या ग्रुपमध्ये जवळपास 200-250 मुलं आहे. आणि असं काही नाही की आपण वासरू जरा बारीक आहे म्हणून पळवलं. काय अर्जुन मध्ये पैशाच दम देऊन वगैरे काहीच नाही. आपण कोणाला दम दिला नाही, वायदी दिलेली नाही, काहीच. कोणी काही म्हणत असन, पण आपल्या एक मित्रपणामध्ये त्यांनी आपल्याला बैल दिला. त्यांचे बी खूप मोठं आपल्याला सहकार्य लाभलं. खास म्हणून किशोर ड्रायव्हर असेल, चित्रा ड्रायव्हर असेल, ते तर आपल्या जालन्याचा नीलकंदूरकरी किसन म्हणून बटनवाले कृष्णा राठोड हे म्हणे 100% पळवली आपण गाडी. या तुमच्या शंभू ग्रुपचं कुठंतरी सहकार्य आणि सगळ्यांच्या मेहनतीचं फळ म्हणावं लागेल. आणि वासरू सरकारला दोन्ही मैदानात त्या ठिकाणी गुलाला पात्र ठेवत आहे. हो, वाढदिवसाचं गिफ्ट सरकारला दिलं. 100% गिफ्ट म्हणजे सरकारचा काही नादच खोळा आहे, त्याच्यात काही विषयच नाही. मित्रप्रेम आहे आणि सगळ्याच एकामुळे कोणाचंच नाही, किंवा मी असू द्या किंवा सरकार असू द्या. नुसता बैल पळून चालत नाही. पूर्ण गुलाला मागचे संघर्षाचे मुलं आहे आपले. इथं काही एकट्याचा ग्रुप नाही आपला, खूप मोठे मुलं आहे. सगळे फॅन्स क्लब असन आपले. चालतं. नक्कीच. वासराचं काय नाव म्हटले? मँगो. बरं, छोटा पॅकेट बडा धमाका. मँगोचं वर्चस्व असंच टिकून राहावं आणि भविष्यात देखील चांगले मैदान त्या ठिकाणी नम्रात राहावं यात शुभेच्छा देतो. फायनलला पळायला जायचं, जास्त वेळ घेत नाही. धन्यवाद. धन्यवाद संडे भाऊ. तुमच्या चॅनलला सर्वांनी सहकार्य करा.